हाय फ्रेंड्स, आज भोगीनिमित्त मी भोगीची भाजी बनवली होती. भोगीची भाजी महाराष्ट्रीयन पद्धतीने विदाऊट कांदा लसूण विदाऊट कोकोनट आहे. इथे या शिजनल आपल्या ज्या भाज्या आहेत, वाटाणा, हिरवा हरभरा, ह्या सगळ्या छान अशा कापून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. गरम पॅनमध्ये मी हिंग टाकलं होतं, त्याच्यानंतर मी तीळ आणि गूळ मिक्सरमध्ये फिरवलं होतं, तेही टाकलं आणि मग टोमॅटो टाकले चॉप केलेले. ते छान परतवून घ्यायचे आहेत. परतवून झाल्यावर त्याच्यात मी थोडी टर्मरिक हळद अशी टाकली आहे, मिरची पावडर टाकला 1 चमचा आणि मी भाजी मसाला टाकला आहे. भाजी मसाला माझ्याकडे मी नेहमी केलेला असतो, त्यामुळे हा भाजी मसाला टाकून छान परतवून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यावर लीड लावायचे आहे. लीड लावल्यामुळे छान असं त्याला तेल सुटतं. हे तेल सुटल्यानंतर पण एक एक भाज्या टाकत जायच्यात. मी आता हे मटार, हरभरे आणि तूरच्या म्हणजे पावट्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत. हे छान परतवून घेतल्यावर मी बटाटा आणि गाजर टाकलेले आहेत. मी असे एक एक स्टेपला थोड्या वेळाने लीड लावून भाजी शिजवत टाकल्या आहेत. वांगी मी थोडी एंडला टाकली आहेत, कारण वांगी ही लवकर शिजतात. हे सगळं छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. मीठ मी 3 टीस्पून टाकलं आहे. चमचे आणि सगळे आपले जजमेंट वेगळे असतात, तुम्ही चवीप्रमाणे टाका. त्याच्यानंतर मी काळा मसाला टाकला आहे आणि थोडा पूर्ण भाजी मसाला ॲड केला आहे. मला मसाला जरा कमी वाटला, मी त्याच्यानंतर पापडी टाकली. छान मिठाच्या पाण्यात ही थोडीशी मी हलकी अशी उकळी दिली होती लवकर छान शिजायला. हे सगळं टाकून छान अशा खालपासून वरवर नीट मिक्स करायचं आहे. या भाजीत थोडं तेल जास्ती लागतं. आता मी दाण्याचं कूट टाकलं आहे. सगळं मिक्स करून झाल्यावर दाण्याचा कूट मी 1 वाटी टाकला आहे, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकतात. आता हे सगळं छान लीड लावून मी शिजवून घेतलं होतं. एकदम लिबलिबीत नाही करायची आहे. या लीडवर मी पाणी टाकते, त्यामुळे भाजी खाली लागत नाही आणि छान अशी ती व्यवस्थित शिजते. थोडी ओपन करून थोडी बंद अशी शिजवली आहे, कारण एकदम ती शिजली की ती लिबलिबीत छान नाही लागत. आपली भाजी परफेक्ट अशी रेडी झाली आहे. आता आपण त्याला सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ आणि त्याच्यावर छान असे थोडे तीळ टाकूनही आपण मस्त गरम भाकरीबरोबर तीळ टाकून भाकरीवर छान लागते. भाकरी मला फार काही छान जमत नाही, पण ह्या भाजीसाठी मी ती बनवली होती आणि मी कॉम्बो मस्त आहे. तुम्ही पण ट्राय करा. हॅपी भोगी. थँक्यू.